अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचे हिरण्यदान आणि अमावस्येच्या दिवशी करायची विशेष सेवा याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. अमावस्या 11 तारखेला आहे, म्हणजे 10 तारखेला आज रात्री 8:11 अमावस्या लागणार आहे आणि उद्या 11 तारखेला दिवसभर अमावस्या आहे. सूर्याने अमावस्या उद्या सकाळी बघितली म्हणजे उद्या दिवसभर अमावस्या आहे. तर अमावस्याच्या दिवशी करायची विशेष सेवा. तर अमावस्याच्या दिवशी अमावस्या अमावस्या दिवशी आपण काय विशेष सेवा करू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमावस्याच्या दिवशी परान्न घ्यायचं नाही. कोणाच्या घरी चहा पण नाही, पाणी पण नाही, काहीच नाही. जर तुम्ही गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे, अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही परान्न घेतलं तर मास पुण्य पूर्ण जातं, म्हणजे महिन्याभरामध्ये केलेली सगळी सेवा आहे ती पूर्ण जात असते. म्हणून अमावस्याच्या दिवशी परान्न घ्यायचं नाही. बाकी अमावस्याच्या दिवशी सगळ्यात अगोदर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमूटभर हळद आणि गोमूत्र टाकून आंघोळ करावी. तर खूप जण म्हणणार, दादा असं कसं काय? तुम्ही जर रोज जरी नाही जमलं तर अमावस्या दिवशी जरी केलं तर आपली जी मरगळ असते, जी कोणतीही सेवा करा वाटत नाही, नित्य सेवा करा वाटत नाही, आपल्याला ताणतणाव असतो आणि काहीच करा वाटत नाही, डिप्रेशन येतं, त्यांनी तर अवश्य अमावस्याच्या दिवशी चिमूटभर हळद आणि गोमूत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये अवश्य घ्यायचं. अमावस्याच्या दिवशी तुम्ही कालभैरवाष्टक म्हणायचं, 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणा. आपल्या जवळच्या कालभैरवच्या मंदिरामध्ये जायचं, नारळ घेऊन जा, त्यांना विनंती करा, कालभैरवाष्टक म्हणायचं आणि ते नारळ तिथं ठेवायचं. तिथं दिलेला प्रसाद खाऊ नका आणि घरी आल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आणि महाराजांचं दर्शन घ्यायचं. अमावस्याच्या दिवशी आपण मन स्थिर ठेवायचं. त्या दिवशी कसं काही जणांना त्रास होत असतो, काही जणांना ह्या गोष्टी होत असतात, त्यांनी रामरक्षा स्तोत्र म्हणायचं, त्याचं पाणी प्यायचं, त्यांनी पण मन शांत होतं. मन शांत ठेवायचं. आपल्या जवळचा मारुती असेल, प्रत्येक एरियामध्ये मारुती असतो, आपल्या एरियामधला जो मारुती असेल त्यांना दिवा घेऊन जायचा. पूर्वीचे काही लोक दर अमावस्येला दिवा घेऊन जायचे. ते दिवा घेऊन जायच्या, मारुती मंदिरात आरतीला जायचं, हनुमान चालीसा म्हणा, मारुती स्तोत्र म्हणा. आणि दर अमावस्याला फक्त 12 अमावस्याच हिरण्यदान करायचं का? तसं काही नाहीये. तुम्ही दर अमावस्याला ब्राह्मणाला हिरण्यदान करू शकता. हिरण्यदान कशासाठी करायचं? कोणी अपघाती वारला असेल, कोणाचं पितृ होत नसेल, श्राद्ध होत नसेल, पक्ष होत नसेल, पितृदोष कोणाला असेल, कोणाला बुडत्याची जमीन भेटली असेल, कोणाला धनधान्य भेटलं असेल, कोणाला काही भेटलं असेल, तर तुम्ही त्यांच्या आपल्या पितराच्या स्मरणार्थ तुम्ही दर अमावस्याला, जोपर्यंत तुम्ही आहात तर दर अमावस्याला तुम्ही हिरण्यदान करू शकता. हिरण्यदान म्हणजे काय? दूध, पेढे, दक्षिणा, जानवं जोड असते, एक जानवं जोड आहे ते द्यायचं ब्राह्मणाला. संकल्पयुक्त करून दक्षिण दिशेला बसायचं आणि संकल्प करून दूध, पेढे, दक्षिणा, जानवं जोड किंवा शिदा जो असेल, शिदा तुम्ही ब्राह्मणाला दान देऊ शकता. भरपूरच ब्राह्मण नाही घेत, काही जण जे ब्राह्मण आहे ते घेत नाही, पण जे ब्राह्मण घेत नसेल, पण गुरुचरित्रामध्ये पण वर्णन आहे, जर तुम्ही जर दानाला जर नाही म्हणत असाल त्याच्यासारखं पाप नाहीये. म्हणून खूप जण नाही ब्राह्मण घेत, नाही घेत असेल जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कोणत्याही ब्राह्मणाला देऊ शकता. संकल्प करून ब्राह्मणाला द्या. जर कोणत्याही ब्राह्मणाने नाही घेतलं तर तुम्ही माझा नंबर देईल, तुम्ही माझ्या नंबरवर तुम्ही मला फक्त संकल्प करून ट्रान्सफर करू शकता. संकल्प करून तुम्ही ट्रान्सफर करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढे ट्रान्सफर करायचे तेवढे ट्रान्सफर दान आहे ते ट्रान्सफर दान तुम्ही करू शकता. बळजबरी नाहीये, तुमच्या इच्छेनुसार कितीही करा. जवळचा ब्राह्मण घेत नसेल तर आपण अवश्य करू शकता. संकल्प करून करा, की दान घेताना आणि दान देताना संकल्प करून घ्यायला पाहिजे, संकल्प करून घ्यायला पाहिजे. अगोदर मी पण नाही घ्यायचो, पण गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे की आपण कोणी आपल्याला जर दान देत असेल, जर आपण नाही म्हणत असाल, आपण ब्राह्मण आहोत तरी पण आपण नाही म्हणत असाल, तरी पण त्याचे दोष लागत असतात. म्हणून मी कोणीही दान देत असेल तर मी संकल्प करून घेतो. मी नंबर देईन स्क्रीनवर, तुम्ही दान करू शकता. दुपारी 12-12:30 वाजता संकल्प करून देऊ शकता. दिवसभरात कधीही तुम्ही दान देऊ शकता, हिरण्यदान देऊ शकता. ब्राह्मणाला घरी बोलवायचं, तुम्ही दूध, पेढे, दक्षिणा, जानवर जोडून द्या, शिदा द्या आणि त्यांचं नमस्कार करून त्यांना या पद्धतीने तुम्ही शिदा देऊ शकता. ब्राह्मण नाही येत, तुम्ही ऑनलाईन मला ट्रान्सफर करू शकता. कालभैरवाष्टक स्तोत्र
जास्त वेळेस म्हणायचं. अमावस्याच्या दिवशी कालभैरव स्तोत्र म्हणायचं, आपल्या मुलांकडून म्हणून घ्यायचं. अमावस्याच्या दिवशी जो आपला प्रवेशद्वार आहे तिथं हळद लावायची. हळद रक्षा, महाराजांची जी रक्षा असली, हळद रक्षा लावायची. हळदीचा पट्टा मारा. घरामध्ये गोमित्र सगळीकडे शिंपडा. सगळीकडे घरामध्ये गोमित्र शिंपडा. आपलं देवघर आहे. अमावस्या म्हणजे स्वच्छता. आपलं देवघर असेल, देवघर पूर्ण स्वच्छ करून घ्या. आपल्या घरामध्ये जे एक्स्ट्रा सामान असेल ते कधीही दक्षिण दिशा जड करायची. दक्षिण दिशा आहे ती कधीही जड करा. आपल्या घरामधले जे सामान असेल ते सामान सगळं काढा आणि जे अनावश्यक सामान असेल ते दक्षिण दिशेला लावा. सगळा परिसर स्वच्छ करून घ्या. आपलं देवघर असेल, देवघर पण एकदा देवघर बाहेर घ्या. देवघराच्या खाली जाळे जुमटे लागले असेल, काहींच्या देवघराच्या मागच्या साईडला पाली फिरता, तर आपलं देवघर बाहेर काढा. देवघर सगळं स्वच्छ करा. अमावस्या म्हणजे स्वच्छता. सगळं स्वच्छ करून घ्या. देवाचं पण अभिषेक असेल ते अभिषेक करून घ्या. आणि याप्रमाणे तुम्ही जे अमावस्याच्या दिवशी स्वच्छता करू शकता जास्तीत जास्त. अमावस्या दिवशी परांना घेऊ नका. कालभैरव जास्त वेळेस म्हणा. 11 वेळा कालभैरव म्हणायचं. अमावस्याच्या दिवशी तुम्ही परांना घ्यायचं नाही. जवळच्या मारुतीच्या मंदिरात जा. श्री सुक्त, पुरुषसुक्त या सेवा आहे तुम्ही करू शकता. आणि हे जे हिरण्यदान आहे ते कधीपर्यंत द्यायचं? खूप जणांनी विचारलं, दादा आमचे 12 अमावस्या झाला, मग काय करायचं? तुम्ही जोपर्यंत आहात, जोपर्यंत तुमचं पितराचं ऋण तुमच्याकडून फिटलं जातं तोपर्यंत तुम्ही 12 अमावस्या म्हणून असं नाही, तुम्ही जोपर्यंत तुम्हाला देता येईल तोपर्यंत तुम्ही हिरण्यदान आहे ते ब्राह्मणाला देऊ शकता. जसं श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृत मध्ये आहे की तुम्ही एक दाना, जे ब्राह्मण होते त्यांनी एक दाना पृथ्वी तलावर तुम्ही ब्राह्मणाला दान एक दाना केला तर तो वरती गेल्यानंतर तुम्हाला त्याचे भरपूर दाणे भेटत होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामध्ये आहे. जेव्हा यमानी त्यांनी विचारलं की तुम्ही खाली राहून पृथ्वी तलावर जाऊन तुम्ही काय दान केलं ते आम्हाला सांगा. तुम्ही पृथ्वी तलावर जे दान केलं ते दान तुम्हाला इथं 1000 पटीने भेटणार आहे. तर बाकीचे लोक म्हणे आम्ही पृथ्वी तलावर दानच नाही केलं, मग काय भेटणार आहे? म्हणून तुम्ही जेवढं दान देणार त्याचं फळ तुम्हाला वरती भेटत असतं. तुमच्या इच्छेनुसार दान करू शकता. जास्तीत जास्त कालभैरव स्तोत्र म्हणायचं, हनुमान चालिसा म्हणायची, मारुती स्तोत्र म्हणा. आणि या पद्धतीने हनुमान जी आपण अमावस्याची जी सेवा आहे ती सेवा आपण करू शकता. मन शांत ठेवून. अमावस्याच्या दिवशी खूप जणांचं मन बेचैन असतं, खूप जणांना घबराट होती, खूप जणांना ताण येतो, अनावश्यक होतं. काही जणांना अनावश्यक भीती वाटते, काहीच कारण नसतं. अमावस्याच्या दिवशी खूप जण म्हणतात, दादा आम्हाला अनावश्यक भीती वाटते. त्यांनी तर अवश्य आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद, आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र अवश्य घ्यायचं आणि मन शांत ठेवून आपण सेवा करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.